आहोत। महत्त्वाची बातमी समोर येते मुंबईमधून। मुंबईत एका कंत्राटदाराने आत्महत्या केलेली आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट, मुंबईमध्ये कंत्राटदाराने आत्महत्या केलेली आहे। हा कंत्राटदार नेमका कोण आहे आणि आत्महत्येचं कारण नेमकं काय हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, मुंबईत एका कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। भरत, अतिशय महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये एका कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे। कोण आहे हा कंत्राटदार आणि आत्महत्येचं कारण नेमकं काय? प्राची, आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये एका कंत्राटदाराने आत्महत्या केली। कंत्राटदाराचं नाव आहे गजानन देवकाते। खरं तर या कंत्राटदाराने 1 वर्षापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिलं होतं। त्या पत्रामध्ये 10 वेळा चक्कर मारूनही आमची बिलं निघत नसल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आता याच कंत्राटदाराने आत्महत्या केल्याचं समोर आलंय। खरं तर आझाद मैदानावरती कंत्राटदारांनी आंदोलन पुकारल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। 86,000 कोटींची जी बिलं आहेत ती या कंत्राटदारांची अडकलेली आहेत। ती बिलं मिळत नसल्याने हे कंत्राटदार आक्रमक झालेले असतानाच आता गजानन देवकाते या कंत्राटदाराने आत्महत्या केल्यानं हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे। भरत, कुठल्या विभागाचा हा कंत्राटदार होता, नेमकं याने काम काय केलेलं होतं आणि या संदर्भात प्रशासनाकडून किंवा सरकारकडून काही स्पष्टीकरण आलंय का? प्राची, सध्या तरी या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही कुठलं स्पष्टीकरण आलेलं नाही। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर जे काही शासनाचे अभियंता म्हणून जे काही कामं आहेत त्या छोटी मोठी कामं हा कंत्राटदार करत होता आणि त्याच कंत्राटदाराने आता ही आत्महत्या केल्यानं कंत्राटदारांच्या प्रश्नांचा जे प्रश्न आहेत ते पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे। भरत, या कंत्राटदाराचे साधारण किती पैसे अडकलेले होते आणि त्याच्या संदर्भात किंवा या कंत्राटदाराने हे एवढं मोठं जे पाऊल आज उचललेलं आहे त्या संदर्भात त्याच्या नातेवाईकांकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? प्राची, कंत्राटदाराच्या नातेवाईकांकडून या सगळ्या संदर्भात अजून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मात्र कंत्राटदाराने जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये एवढाच उल्लेख त्याने केला होता की अनेक कामं केली, मात्र या कामांचे पैसे मिळवण्यासाठी 10 वेळा चक्कर मारावी लागते, मात्र ते पैसे मिळत नाहीत आणि एवढाच उल्लेख त्याच्या संपूर्ण पत्रामध्ये आहे। नेमकं अजून हे स्पष्ट झालं नाही की गजानन देवकाते यांचे किती पैसे सरकारकडे अडकलेले आहेत आणि त्यातून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काही मुद्दे समोर येत आहेत का हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सरकारकडून अद्याप या सगळ्याबाबत कुठली ठोस अशी प्रतिक्रिया समोर आलेली नाही। कंत्राटदार संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी आज 11 वाजता ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारचा निषेध करण्याची भूमिका सुद्धा व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद भरत तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय कामं होऊन देखील बिलं आम्हाला मिळत नाहीयेत, आम्हाला आमचा परतावा मिळत नाहीयेत आणि या मुद्द्यानंतर आज एका कंत्राटदाराने आपलं जीवन संपवलेलं आहे। असे अनेक कंत्राटदार आहेत जे अजूनही आपल्या बिलांच्या प्रतीक्षेत आहेत।